राष्ट्रवादीच्या गुंडांनी शेतकऱ्यांच्या मुलांवर हल्ला केला होता। आमचा मराठवाडा दौरा सुरू असून येत्या काळात शेतकऱ्यांच्या पोरांचे मजबूत संघटन येणाऱ्या काळात सरकारसमोर आव्हान उभं करायचं। सत्ता आल्यानंतर सरसकट कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं होतं। सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत आणि कर्जमाफियांच्या बाबतीत, शेतीमालाच्या बाबतीत बोलायला तयार नाही। ऑन पीक विमा हा महाघोटाळा आहे। शेतकऱ्याच्या हक्काचा पैसा तुम्ही वाटून घेत असाल तर यात कोण कोण चोर आहे आम्हाला माहित नाही। कंपनीवर अंकुश असला पाहिजे। राज्य सरकार झोपला आहे का? ऑन शक्ती पीठ महामार्ग, कर्जमाफी, पीक विम्याला पैसे नाहीत। आज आमचा बाप मरायला लागला त्यावर तुम्ही काम करा। 86,000 कोटी रुपयांचा शक्तीपीठ महामार्गाने असं कोणत्या शेतकऱ्यांनी सांगितलं का? 86,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरा आणि भावांतर कायदा लागू करा। ऑन लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीचे काम आता संपले आहे। लाडकी बहीण योजना फक्त निवडणूक जिंकण्यासाठी आणली होती। कोणतीच मायमाऊली मनी आमच्यासाठी 1,500 रुपये द्या। निवडणुकीला यांनी लीगल पैसे वाटले, 2-3 महिन्याचे पैसे अगोदर टाकले। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संपल्या की एकाही लाडक्या बहिणीला पैसे मिळणार नाहीत। आज दारूवर टॅक्स वाढवला, लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे आणि दाजीकडून काढायचे। पीक विमा कंपन्यांचा आमचा संबंध नाही असे सांगा, आम्ही कंपनीला बघून घेऊ। राज्यात 1 महिन्याच्या अगोदर शेतकऱ्याची कर्जमाफी झाली नाही तर सोयाबीनच्या भावासंदर्भात भूमिका स्पष्ट झाली नाही तर महाराष्ट्रात एकही पुढाऱ्याला फिरू देणार नाही। 3 महिने झाले, म्हणजे 4 महिने सुरू झाले, तरीही सरकारचं शेतकऱ्यांच्या बाबतीत, कर्जमाफीच्या बाबतीत, शेतीमालाच्या बाबतीत बोलायला तयार नाही। त्यामुळं आम्ही आता शेतकऱ्यांच्या पोरांची फौज तयार करून शेतकऱ्यांचं एक प्रचंड मोठं संघटन सरकारच्या समोर उभा करतोय। शेतकऱ्यांची कर्जमाफी जर नाही झाली, 1 महिन्याच्या आत कर्जमाफी नाही झाली तर राज्यामध्ये लाखो शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि सरकारला त्याच्या परिणामाला सामोरं जावं लागणार आहे। नाही, पीक विमा एवढा महाघोटाळा म्हणावं त्याला आपण। पीक विम्याच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा जर तुम्ही घोटाळा करून जर वाटून घेत असाल तर आता कोण कोण चोर आहेत आम्हाला माहित नाही, परंतु अतिशय दुर्दैवी आहे या राज्यामध्ये जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी त्याच्या हक्काचा पैसा म्हणजे पीक विमा, तो जर तुम्ही चुकीच्या पद्धतीनं लुबाडून तुमचे जर पोटं भरण्यासाठी वापरत असाल तर अतिशय चुकीचं आहे। तुमचा अंकुश या कंपन्यावरती असला पाहिजे। तुम्ही कंपन्यावर सगळं लुटून शांत बसता, म्हणजे कंपन्यांचा निर्णय आहे किंवा कंपन्या ती बघतील। राज्य सरकार तुम्ही झोपलायत का? राज्य चालवतायत का कुठल्या एखादी पानपट्टी चालवताय? एवढं मोठं महाघोटाळा होतो याच्यामध्ये, तुमचा अंकुश असला पाहिजे राज्यात। मग तुम्ही हे कंपन्या